पुणे जिल्ह्याकडे नमस्कार, मी पंजाब आहे. त्याच्यामुळे आज 19 जुलै उजनीचं जे 2026 राज्यातल्या area सर्व त्या शेतकऱ्यांना पाऊस सांगू इच्छितो की पडल्यामुळे आजपासून राज्यातला आवक जे येणार आहे 19 जुलैपासून उजनीवासी राज्यातला आजच्या पाऊस लाभ चांगला वाढत क्षेत्रासाठी जाणार आहे. आनंदाची हे पाऊस बातमी. चांगला त्याच्यानंतर 30 इंदापूर, तारखेपर्यंत पुणे 30 जुलैपर्यंत दररोज 21 वेगवेगळ्या चांगला भागात पाऊस पडत पडणार आहे राहणार आहे म्हणून म्हणून लक्षात अंदाज अहिल्यानगर सर्व जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 21 आपलं सांगायचं झालं तर 26 नमस्कार, मी जुलैपर्यंत पंजाब डक चांगला आज पाऊस 19 पडणार आहे जुलै म्हणून 2026 अहिल्यानगरच्या सर्व राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की या आजपासून ह्या राज्यातला पावसामध्ये कोणतेही जे 19 कोणत्याही भाग जुलैपासून वंचित राहणार नाही. नमस्कार, मी पंजाब अहिल्यानगर डक वाढत जाणार आहे. 19 जुलै चांगला 2026 30 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांना दररोज वेगवेगळ्या राज्यातला राहणार आहे. म्हणजे 19 जुलैपासून सर्व शेतकऱ्यांना चांगला वाढत जाणार आहे. सांगायचं झालं तर 30 तारखेपर्यंत पडणार आहे. 30 जुलैपर्यंत दररोज इकडे जसं वेगवेगळ्या भागात अतिवृष्टी पडत तितकं नाही राहणार आहे पडणार, पण म्हणून तुमच्याकडे अंदाज पिकाला लागेल तसं सर्व पडणार आहे शेतकऱ्यांना लक्षात म्हणून यायचा. अंदाज लक्षात यायचा. सांगायचं झालं तर त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात नमस्कार, मी देखील पंजाब आज 22 आज 19 जुलै 2026 26 राज्यातल्या सर्व जुलैपर्यंत शेतकऱ्यांना चांगला सांगू जोराचा इच्छितो पाऊस की पडणार आहे. राज्यातला काही ठिकाणी वडे नाले जे वाढले, 19 काही जुलैपासून शेतामध्ये पाणी सतत राज्यातला काही काही पाऊस ठिकाणी चांगला वाढत रिमझिम जाणार आहे. पडत. हे पाऊस पण 26 चांगला तारखेपर्यंत 30 चांगला पाऊस पडणार आहे. तारखेपर्यंत बीड 30 जिल्ह्यात जुलैपर्यंत अंदाज दररोज लक्षात यायचा. वेगवेगळ्या जालना भागात पडत देखील राहणार आहे देखील म्हणून चांगला अंदाज पाऊस होणार आहे. सर्व शेतकऱ्यांना लक्षात संभाजीनगर यायचा. संभाजीनगर जिल्ह्यात सांगायचं झालं तर देखील नमस्कार, मी पंजाब डक संभाजीनगरचा 19 उत्तर जुलै एकाला भाग म्हणजे 2026 कर्नाटक राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आपला सांगू इच्छितो की कन्नड, आजपासून इकडं राज्यातला कोल्हापूर त्या परिसरामध्ये काय होणार 19 आहे? जुलैपासून चाळीसगाव राज्यातला जळगावकडे पाऊस चांगला वाढत जाणार आहे. हे मुसळधार पाऊस पाऊस चांगला पडत असल्यामुळे 30 तारखेपर्यंत 30 लगत जुलैपर्यंत संभाजीनगर दररोज जिल्हा वेगवेगळ्या लागतो. भागात त्याच्यामुळे पडत राहणार आहे म्हणून संभाजीनगरच्या अंदाज उत्तरेकडे सर्व भागामध्ये शेतकऱ्यांना लक्षात काही यायचा. काही ठिकाणी मुसळधार सांगायचं पाऊस झालं पडणार आहे. नमस्कार, मी पंजाब छोटे छोटे जे डक तळे आज असतील 19 त्याच्यात जुलै देखील पाणी येणार आहे म्हणून 2026 हा अंदाज त्या राज्यातल्या सर्व संभाजीनगरच्या शेतकऱ्यांना सांगू सर्व इच्छितो की आजपासून राज्यातला म्हणजे 19 जुलैपासून राज्यातला पाऊस चांगला वाढत जाणार आहे. हे पाऊस चांगला 30 तारखेपर्यंत 30 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडत राहणार आहे. त्यानंतर आपण परत अंदाज परभणी जिल्ह्याकडे सर्व वळू. परभणी शेतकऱ्यांना जिल्ह्यामध्ये लक्षात यायचा. आज 22 सांगायचं झालं तर 26 नमस्कार, मी तारखेपर्यंत पंजाब डक आज चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. रिमझिम राहणार आहे, काही भागात जोरात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. जिथे चांगला ऊन पडेल तिथे नमस्कार, मी जोराचा पाऊस पंजाब पडेल डक म्हणून हा आज अंदाज लक्षात 19 यायचा. जुलै 26 तारखेपर्यंत परभणी जिल्ह्यात सर्व देखील चांगला शेतकऱ्यांना पाऊस सांगू आहे. इच्छितो की आणि आजपासून राज्यातला कालच्या अंदाजात सांगितलं होतं पालम 19 जुलैपासून पालमला काल राज्यातला पाऊस रात्रीच्याला चांगला पडला. वाढत जाणार आहे. आणि हे पालम पाऊस जिल्हा चांगला पालम तालुक्यामध्ये 30 आज देखील पडणार तारखेपर्यंत आहे. 30 जुलैपर्यंत त्यांच्यासाठी दररोज आनंदाची वेगवेगळ्या बातमी. भागात बीड पडत राहणार आहे जिल्ह्यात म्हणून जे कडाचे अंदाज भाग आहेत त्या सर्व परिसरात शेतकऱ्यांना थोडाफार लक्षात पाऊस कमी यायचा. होता. तिकडे देखील सांगायचं झाला. झालं तर पण आज नमस्कार, मी ह्या पंजाब म्हणजे डक 22 ते 19 जुलै 2026 इकडे देखील राज्यातल्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आजपासून राज्यातला जिल्ह्यात देखील ह्या म्हणजे 19 पाऊस जुलैपासून पडणार आहे म्हणून राज्यातला त्याच्यासाठी पाऊस आनंदाची चांगला बातमी. वाढत जाणार आहे. त्याच्यानंतर हे पाऊस नांदेड चांगला जिल्ह्यामध्ये देखील 30 पाऊस पडणार आहे. तारखेपर्यंत 30 जे जुलैपर्यंत वंचित दररोज वेगवेगळ्या गावं, भागात तालुके पडत राहणार आहे राहिले म्हणून देखील सगळीकडे अंदाज पाऊस काल सर्व झाला. शेतकऱ्यांना लक्षात त्याच्यातून जर यायचा. काही शिल्लक सांगायचं झालं तर देखील नमस्कार, मी 26 पंजाब जुलैपर्यंत डक चांगला आज पाऊस पडणार आहे 19 म्हणून जुलै अंदाज लक्षात 2026 यायचा. राज्यातल्या त्याच्यानंतर सर्व हिंगोली जिल्हा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो हिंगोली की जिल्ह्यात आजपासून देखील आज राज्यातला म्हणजे 22 ते 19 26 तारखेपर्यंत जुलैपासून चांगला पाऊस पडणार आहे. राज्यातला पाऊस म्हणून चांगला हे वाढत लक्षात जाणार आहे. यायचं. हे पाऊस त्याच्यानंतर इकडे चांगला 30 आपण तारखेपर्यंत 30 जुलैपर्यंत सगळ्यात दररोज महत्त्वाचं नागपूर वेगवेगळ्या जिल्हा, भागात भंडारा, पडत राहणार आहे गोंदिया म्हणून त्या अंदाज परिसरामध्ये मात्र सर्व मुसळधार शेतकऱ्यांना लक्षात मुसळधार यायचा. पाऊस पडणार आहे म्हणून सांगायचं झालं तर ते नमस्कार, मी लोकप्रचार पंजाब इकडं, डक आज 19 जुलै अमरावतीकडून जात 2026 असल्यामुळे अमरावती राज्यातल्या जिल्ह्यात सर्व देखील शेतकऱ्यांना मुसळधार काही सांगू भागात इच्छितो की पाऊस पडणार आहे आजपासून म्हणून त्यांनी राज्यातला लक्षात यायचं. म्हणजे त्याच्यानंतर 19 जुलैपासून अकोल्याकडे देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. वाढत जाणार आहे. अकोल्याच्या हे पाऊस उत्तरेकडून चांगला म्हणजे 30 परतवाडा, तारखेपर्यंत 30 अचलपूर त्या जुलैपर्यंत परिसरामध्ये दररोज जोराचा पाऊस वेगवेगळ्या पडणार आहे भागात म्हणून पडत त्यांनी राहणार आहे देखील 4 म्हणून दिवसाचा अंदाज अंदाज लक्षात यायचा. सर्व शेतकऱ्यांना त्याच्यानंतर लक्षात यायचा. सगळ्यात सांगायचं सांगायचं झालं तर मध्य नमस्कार, मी प्रदेश, पंजाब महाराष्ट्राच्या डक बाजूला आज मध्य 19 प्रदेश जुलै आणि इकडे गुजरात आहे. 2026 त्यामध्ये राज्यातल्या सर्व 21, शेतकऱ्यांना 22 सांगू ते इच्छितो की 26 दरम्यान आजपासून राज्यातला मध्य प्रदेशमध्ये म्हणजे इंदोर, 19 जुलैपासून बुरामपूर त्या राज्यातला परिसरामध्ये पाऊस चांगला वाढत त्याच्यानंतर जाणार इकडे आहे. हे सुरत, पाऊस चांगला 30 तारखेपर्यंत गुजरातकडे 30 खूप पाऊस पडणार आहे. जुलैपर्यंत त्याच्यामुळे दररोज वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागात पडत राहणार आहे जितके म्हणून अंदाज तालुके आहेत सर्व लगतचे, शेतकऱ्यांना मग लक्षात यायचा. त्याच्यामध्ये सांगायचं झालं भंडारा तर येतं, नमस्कार, मी गोंदिया पंजाब येतं, डक अमरावती आज येतं, 19 जुलै अचलपूर येतं, 2026 राज्यातल्या सर्व मोर्शी शेतकऱ्यांना येतं, सांगू इच्छितो की त्याच्यानंतर आजपासून राज्यातला जळगाव जामोद म्हणजे येतं, 19 त्याच्यामध्ये जुलैपासून जळगाव येतं, राज्यातला पाऊस चांगला जळगाव वाढत येतं, जाणार धुळे आहे. येतं, हे पाऊस नंदुरबार चांगला येतं. त्याच्यामुळे त्या राज्यात मध्य प्रदेश, दररोज वेगवेगळ्या भागात पडत राहणार वृष्टी आहे होणार आहे म्हणून म्हणून त्याचा अंदाज असर महाराष्ट्राच्या सर्व ह्या शेतकऱ्यांना बॉर्डरच्या लक्षात शेतावर पडणार आहे. सांगायचं झालं